हेलो फ्रेंड्स, बहुत-बहुत स्वागत है आपका इस वीडियो में। दोस्तों, मुझे इस बात की बहुत खुशी हो रही है आज कि मैंने जितने भी आईएमपी क्वेश्चंस दिए थे आपको एमकॉम के लिए और आज आपका एमकॉम का पेपर हुआ था। यहाँ पर देखिए कॉम 531, ठीक है? तो ये जो आपका यहाँ पर आज एग्ज़ाम हुआ था, राइट? अ, ठीक है? तो मैं यहाँ पर पूरा का पूरा क्वेश्चन मैंने यहाँ पर देखा है और मैं आपको भी यहाँ पर दिखाना चाहूँगा, ठीक है? जो लोग बोल रहे थे कि नहीं आए वगैरह-वगैरह। मेरी एक बात समझ में नहीं आ रही है, आपने पेपर लिखा है, ठीक है? आपने खुद ने लिखा है, आपने क्वेश्चन लिखा है, उसका उत्तर भी आपने लिखा है। फिर भी आप बोल रहे हैं कि सर खाली 1 ही और 2 ही क्वेश्चन आए थे। तो भाई ये कैसा पॉसिबल है? मैं आपको यहाँ पर स्क्रीन पर दिखाऊँगा विथ प्रूफ, ठीक है? जिनको प्रूफ पता नहीं है कहाँ है तो वो आप कल का जो मैंने आईएमपी क्वेश्चन का पीडीएफ अपलोड किया था, वो आप चेकआउट कर सकते हो। दोनों भी पीडीएफ मैंने सेट 1 में भी और सेट 2 में भी आपको जो आईएमपी क्वेश्चन दिया था, वही इसमें आया था, राइट? देखिए यहाँ पर समय आपको लगभग ढाई घंटे का आया था जो मैंने बोला था वैसा ही और टोटल मार्क्स 70 थे। और इसमें आपको जो है सब कुछ बाकी सब सेम ही था। देखिए, हम यहाँ पर शुरू करेंगे क्योंकि हमें जो है कल के पेपर का आपको आईएमपी क्वेश्चन बताना है, तो मैं यहाँ पर थोड़ा बहुत आपको हाइलाइट करके बताता हूँ कि कौन से क्वेश्चन आए थे आज के पेपर में, राइट? व्हाट इज़ अकाउंटिंग? एक्सप्लेन द फीचर्स एंड नीड ऑफ मैनेजमेंट अकाउंटिंग, ठीक है? तो इसका आंसर आपको जो है 2 पेज का लिखना था। क्या मुझे कुछ स्टूडेंट्स बोल रहे थे कि सर हमने जो है यहाँ पर 3-3 पेज भी हमने लिखा है, तो शायद उनका समय कम होगा या फिर उनको जो है उसी का आंसर पता होगा, ठीक है? इसी वजह से उन्होंने लिखा होगा। देखिए, इसमें आपको जो है टोटल 10 मार्क्स थे, राइट? तो इनको आराम से 8 मार्क्स मिल जाएँगे अगर आपने 2 या 3 पेज लिखे होंगे तो, ठीक है? अगर सब कुछ पॉइंट्स वगैरह ठीक-ठाक लिखे होंगे जैसे कि व्हाट इज़ मैनेजमेंट अकाउंटिंग अगर इसको आपने डेफिनिशन को लिखा होगा तो आपको यहाँ पर 2 मार्क्स मिलेंगे। एक्सप्लेन फीचर्स के लिए आपको यहाँ पर जो है 3 मार्क्स मिलेंगे और मैंने उसमें जो नीड्स और जो सिग्निफिकेंस वगैरह रहते हैं उसके लिए आपको 5 मार्क्स मिलेंगे, ठीक है? टोटल आपके हो गए तो 5 और 5 हो गए 10 मार्क्स। इस प्रकार से आपको ये यहाँ पर जो है डिवाइडेशन किया जाता है, ठीक है? तो कभी-कभी यहाँ पर प्लस माइनस भी हो जाता है लेकिन कोई टेंशन नहीं है, ओके? सो आई होप कि आपको ये समझ में आया होगा किस प्रकार से ये टेस्ट होता है, राइट? अभी देखिए यहाँ पर जो मैं आपको आगे का क्वेश्चन बता देता हूँ यहाँ पर। तो आगे हमारा इसमें जो ऑप्शनल सब्जेक्ट है, ठीक है? उसमें भी सेम क्वेश्चन आया था। तो एक्सप्लेन ऑब्जेक्टिव फंक्शन एंड लिमिटेशन ऑफ फाइनेंशियल मैनेजमेंट, ठीक है? तो फाइनेंशियल मैनेजमेंट का भी हमने कल बताया था, वो भी इसमें क्वेश्चन आया था, राइट? तो इसमें भी आपको सेम पैटर्न रहेगा, जो मैंने आपको ऊपर बताया, तो उसी प्रकार से आपको मार्क्स मिलते हैं, ठीक है? ऑब्जेक्टिव लिखेंगे तो आपको यहाँ पर 3 मार्क्स मिलेंगे, ठीक है? फंक्शन और लिमिटेशन लिखेंगे तो इसके लिए आपको यहाँ पर जो है 5 मार्क्स मिलेंगे और व्हाट इज़ फाइनेंशियल अकाउंटिंग इसके लिए आपको 2 मार्क्स मिलेंगे, जो डेफिनिशन के तहत मिलता है, राइट? 5 और 3 8 और 2 10, ठीक है? तो इस प्रकार से आपको जो इसमें भी मार्क्स वगैरह मिलता है, राइट? चलो, तो अभी हम आगे बढ़ते हैं यहाँ पर। तो अगला जो क्वेश्चन है दोस्तों हमारे पास देखिए नीचे वाला क्वेश्चन है। ये ऑप्शनल वाला हो गया। देखिए 2 में भी हमें यहाँ पर लिखना है देखिए, एक्सप्लेन फंक्शन एंड रिस्पॉन्सिबिलिटीज़ ऑफ मैनेजमेंट अकाउंटिंग, ठीक है? ऊपर का ही सेम क्वेश्चन है, कोई डिफरेंस नहीं है। जिसने भाई साहब ये आंसर लिखा होगा ना, वो टॉप करेगा। मैं 100% बता रहा हूँ उसको 8-9 मार्क्स आराम से मिलेंगे। भाई ये क्वेश्चन और ये क्वेश्चन सेम ही है, बस सेम ही आंसर आपको लिखना है। देखिए, यहाँ पर क्या बताए फंक्शन एंड रिस्पॉन्सिबिलिटीज़। फंक्शन का मतलब क्या होता है? लगभग फीचर के बराबर होता है, ठीक है? या फिर नीड्स के बराबर होता है। और जो रिस्पॉन्सिबिलिटीज़ होती है तो ये आपको यहाँ पर एडिशनल पॉइंट निकालना था। तो इसमें भी सेम प्रकार से आपको जो है ठीक है, यहाँ पर भी उसी प्रकार से आपको मार्क्स मिलेंगे। तो भाई साहब ये फ्री में आपको जो है यहाँ पर 10 मार्क्स मिले। मैं आपको गारंटी दे रहा हूँ, जिसने भी ये दोनों क्वेश्चन लिखे होंगे ना, जो बोल रहा था मैंने सर यहाँ पर 3-3 पेज लिखे भाई, बहुत बढ़िया काम किया आपने। ठीक है? इसके लिए भी आपको मार्क्स मिलेंगे, इसके लिए भी मार्क्स मिलेंगे और इसके डिफरेंस के लिए मार्क्स मिलेंगे। आपके हो गए यहाँ पर 20 मार्क्स, ठीक है? तो यहाँ पर भी आपको 8 ही पकड़ लेते हैं हम, ज़्यादा नहीं करेंगे। ठीक है? ज़्यादा लालच हमें अच्छा नहीं है यहाँ पे। ठीक है? बस यहाँ पर थोड़ा दिक्कत ये हो गया, तो मैं आपको ये बताना भूल गया था कल एक्चुअली। मेरी लिस्ट में नहीं था ये, लेकिन आपको बताना चाहिए था। इसमें पण मी थोडा कन्फ्यूज था. देखिए, यहाँ पर संस्था अंतर्गत तुलना सांगितलेला आहे. पण याचं उत्तर जे आहे इंटरनल ऑर्गेनाइजेशन कंपैरिजन ये बुक में आपको देखने को मिलता है। अगर आप ध्यान से चेक करेंगे तो आपको ये ऑप्शन बुक में भी मिल जाएगा आपको, ठीक है? थोड़ा-सा इसमें करेक्शन है, तो इसलिए उन्होंने यहाँ पर बताया था। अगर आपको कुछ डाउट है तो आप जो है इंग्लिश या मराठी को आप प्रिपेयर कर सकते हो। इंटर फर्म कंपैरिजन की जगह पे यहाँ पर बुक में जो आपको यहाँ पर ऑर्गेनाइजेशन मिल जाएगा, ठीक है? तो मैं इसलिए इसको नहीं डाला था ताकि आपको कन्फ्यूजन ना हो जाए इसलिए, ठीक है? तो छोड़ दो। अरे भाई साहब ये और ये क्वेश्चन दोनों सेम ही था, तो ये इंपॉर्टेंट बात है यहाँ पे। अगला देखिए क्वेश्चन यहाँ पर जो है ट्रेंड एनालिसिस। भाई साहब ये भी मैंने आपको कल बताया था। ठीक है? ट्रेंड एनालिसिस कुछ लोगों को तो ये पता नहीं चल रहा कि इसे ट्रेंड क्या होता है। ट्रेंडिंग का मतलब अलग होता है, ट्रेंड का मतलब अलग होता है। ठीक है? तो इसमें भी आपको सेम प्रकार से आपको जो मार्क्स मिलेंगे। जैसे कि शॉर्ट नोट लिखेंगे, डेफिनिशन लिखेंगे तो उसको आपको 2 मार्क्स मिलेंगे। ठीक है? एनालिसिस एंड एनालिटिकल बैलेंस शीट को अगर आप इसमें चार्ट तैयार करते हैं, ठीक है? इसमें आपको देखिए चार्ट तैयार करना था। ठीक है? छोटा-मोटा अगर कोई बात नहीं, अगर नहीं भी किया होगा, आपने पॉइंट्स अच्छे लिखे होंगे, तो भी आपको जो आराम से इसमें जो है इसके 3 और इसके 5, ठीक है? टोटल आपके हो गए यहाँ पर 10 मार्क्स। तो 10 में से आप यहाँ पर आराम से अगर आपने चार्ट नहीं निकाला, तो आपको आराम से 7 या 6 मार्क्स मिल जाएँगे आपको आराम से। ठीक है? तो आप टेंशन मत लीजिएगा, आपको 7 या 6 मार्क्स आराम से मिल जाएँगे। ठीक है? तो देखिए भाई साहब 10, 10, 10, ठीक है? तो आपके यहाँ पर जो है
पासिंग के मार्क्स यहीं पर आपको मतलब कवर हो जाएगा आराम से आप इसी 3 क्वेश्चन में जो है आराम से पास हो जाएँगे अगर आप अच्छा खासा आपने पेपर लिखा होगा तो, ठीक है? लेकिन ये बॉर्डर रहेगा। हम इस पर जो है फुल डिटेल डिपेंड नहीं रहेंगे। 8 मार्क्स इसके 7 मार्क्स कितने हो गए आपके? 8 और 8 16, 16 और 7 कितने हो गए आपके यहाँ पर 23। तो मान लो हमारे यहाँ पर जो है इसको हम 22 ही पकड़ लेते हैं। मान लो कि जो आपके शुरू के जो क्वेश्चन है उसके लिए आप लोग यहाँ पर जो है खाली 22 ही मार्क्स मिलेंगे, ठीक है? तो हम यहाँ पर मान लेते हैं आपको जो है 22 मार्क्स मिलेंगे आउट ऑफ 30, ठीक है? तो हम 30 में से 22 मार्क्स मिलेंगे। देखिए अब इसमें से हमें बस 6 ही मार्क्स कम है या फिर 5 मार्क्स कम है, ठीक है? तो देखिए अभी नीचे जो क्वेश्चन नंबर 4 था, ठीक है? तो इसमें देखेंगे आप तो आपको समझ में आ जाएगा। ठीक है? राइट्स एग्जाम्पल ऑफ सोर्स ऑफ फंड। भाई साहब सोर्स ऑफ फंड आपको अपने मन से लिख सकते हैं आप, ठीक है? आप थोडं थिंक करके लिखिएगा, ठीक आहे? निधी स्त्रोताची उदाहरणे. देखिए आता हा प्रश्न थोडासा चुकीचा आहे मराठीमध्ये. निधी म्हणजे पैसा थोडक्यात, बरोबर? तर थोडासा शब्द चुकीचा नाही, बरोबर आहे, पण थोडा शुद्ध झाला तो. त्याला शब्द वेगळा येतो इथं, बरोबर? राइट एग्जाम्पल ऑफ सोर्स ऑफ फंड. अरे भाई सोर्स ऑफ फंड बहुत होते हैं, ठीक है? आप जॉब करते हैं, आपको सैलरी मिलती है, कोई सेल्फ एम्प्लॉय होता है, कोई बिज़नेस करता है, तरह-तरह के होता है, कोई ब्याज पे पैसा देता है, वहीं से इनकम कमाता है भाई साहब, वो भी एक सोर्स ऑफ फंड होता है। बहुत ही ईज़ी था भाई साहब। अगर ये मत बोलना कि हमने ये नहीं लिखा, बराबर, राइट? नहीं तो फिर यहाँ पर बवाल मच जाएगा, ठीक है? देखिए 25 मार्क्स के लिए था यहाँ पर 5 आपको, इसके इसके लिए आपको 5 मार्क्स का क्वेश्चन था ये, ठीक है? तो आई होप कि आपने अगर ये अच्छा खासा लिखा होगा, तो आपको इसमें 3 मार्क्स आराम से मिल जाएँगे, ठीक है? तो ये आप इसको मान लो कि 3 मार्क्स मिल जाएँगे आपको, ठीक है? अभी हम अगले क्वेश्चन की बात करते हैं। निधी वापराची उदाहरणे, राइट एग्जाम्पल ऑफ एप्लीकेशन ऑफ फंड। अरे भाई साहब सेम ही है, इसका एडवांस वर्जन है ये, ठीक है? अब ये मत बोलना ये भी हमने नहीं लिखा। इसका ये एडवांस वर्जन है। देखिए यहाँ पर क्या बताया है, राइट एग्जाम्पल ऑफ सोर्स ऑफ फंड, एग्जाम्पल ऑफ एप्लीकेशन ऑफ फंड, ठीक है? एप्लीकेशन का मतलब क्या होता है, यहाँ पर आपको एग्जाम्पल देने हैं। अरे यार ये भी बहुत मतलब कन्फ्यूज़ कर देते हैं मराठी मीडियम में। एग्जाम्पल लिखा तो बहुत अच्छा हो जाता है यहाँ पे, ठीक है? एप्लीकेशन एग्जाम्पल वी लिख दिया, ठीक है? लेकिन यहाँ पर एप्लीकेशन का मतलब होता है यहाँ पर यूज़, ठीक है? तो ठीक है, कोई बात नहीं, सेम ही है, तो कोई टेंशन नहीं है। तो ये भाई साहब ये भी आपको 5 मार्क्स के लिए क्वेश्चन था। तो यहाँ पर भी आपको आराम से 3 और भाई साहब 4 और 3 7 दोनों में से आपको 10 में से 7 मार्क्स आराम से मिल जाएँगे। ये आपके 6 मार्क्स हो गए, ये आपके 22 मार्क्स हो गए, आप पास हो गए, कांग्रेचुलेशन, ठीक है? अभी आगे की बात हम ना करें तो ही बेहतर है, लेकिन ठीक है, अभी जिनको ट्रस्ट नहीं है उनको मैं यहाँ पर बताना चाहूँगा, ओके? क्योंकि उनके लिए मुझे यहाँ पर ये वीडियो बनाना बहुत ही ज़रूरी है। तो आप यहाँ पर चेक कर सकते हैं, स्टेट द यूटिलिटी ऑफ कैश फ्लो स्टेटमेंट। रात को ही मैंने जो पीडीएफ सेकंड डाली थी मैंने उसमें आपको बताया था कि कैश फ्लो स्टेटमेंट पर आपको 100% क्वेश्चन प्लस प्रॉब्लम आ जाएगा या फिर दोनों में से एक 100% कोई भी एक आ जाएगा। तो कैश फ्लो स्टेटमेंट पर आपको जो यहाँ पर क्वेश्चन आ चुका है, ठीक है? यूटिलिटी 2-3 पॉइंट्स लिखने थे आपको, डिफरेंशियल लिखना था। आराम से आपको इसके भी 3 मार्क्स मिल जाएँगे, ठीक है? ये भी 5 मार्क के लिए क्वेश्चन था, राइट? अभी आपको इसमें जो है 5 क्वेश्चन सॉल्व करने थे, 3 हो गए, 2 अभी बाकी है इसमें, राइट? तो इसमें देखिए 2 में से आपको कैश फ्लो स्टेटमेंट देखिए और कैश फ्लो स्टेटमेंट यहाँ पर यूटिलिटी था और इस पर परफॉर्मा था। अभी जिसमें दिमाग लगाया होता है ना भाई साहब, ये भी और ये भी दोनों क्वेश्चन का आंसर सेम ही है। मेरे जैसा कोई होगा लिखने के लिए तो उसने सेम लिखा होगा। सेम जैसा क्वेश्चन नंबर 1 और क्वेश्चन नंबर 2 था, बस सेम ही क्वेश्चन था इसमें भी। यहाँ पर भी आपको आराम से फुकट के ही आपको इसमें 5 मार्क्स मिल जाएँगे, ठीक है? या फिर 3 मार्क्स मिल जाएँगे जितना आपने यहाँ पर लिखा होगा। इसके भी आपको आराम से 3 मार्क्स मिल जाएँगे। दोनों का आंसर एक ही था भाई साहब, बस आपको थोड़ा-सा मतलब 2 पॉइंट्स अलग-अलग लिख लेते या फिर आप सेम भी लिखते, तो भी आपको आराम से 3 मार्क्स मिल जाते। मैं तो यहाँ पर आपको अगर अच्छा खासा आपने पेपर लिखा होगा फुल पेज, तो आपको 4 मार्क्स आराम से मिल जाएँगे। इंग्लिश मीडियम में मार्क्स बहुत अच्छे मिलते हैं। लेकिन हमने यहाँ पर 3-3 पकड़ा एज़ एवरेज के लिए, ठीक है? कभी-कभी 3 होता है, कभी-कभी 4 भी हो जाता है, तो इसलिए हमने यहाँ पर लिखा। देखिए, अभी आगे का जो क्वेश्चन था, देखिए एक्सप्लेन वर्किंग कैपिटल साइकिल। हमने वर्किंग कैपिटल पर आपको बात किया था, तो वर्किंग कैपिटल साइकिल, उसका एप्लीकेशन, उसका सिग्निफिकेंस, उसका इम्पोर्टेंस सब कुछ सेम ही होता है, ठीक है? तो इसको भी आप लिस्ट में जोड़ दो क्योंकि इतना बताया मैंने आपको तो ये भी जोड़ दो इसमें क्योंकि ये भी क्वेश्चन यहाँ पर आया ही है, ठीक है? इसको आपको 5 मार्क्स थे, इसके इसके भी हम यहाँ पर 3 मार्क्स पकड़ेंगे। क्योंकि देखिए कैपिटल साइकिल तो वर्किंग कैपिटल और उसकी कैपिटल साइकिल। वर्किंग कैपिटल का मतलब क्या होता है? भांडवल यानी कि पैसा, ठीक है? खेलते भांडवल यानी कि जो मार्केट में चालू होता है ना, उसको बोलते हैं हम। खेलते मतलब जाता है, आता है, ठीक है? हम इनकम सोर्स इनकम से आ जाएगा हमारे पास, कहीं से पैसे आएँगे, कहीं पर जाएँगे, खर्च होंगे, इसको बोलते हैं हम साइकिल, ठीक है? तो इसको हम साइकिल बोलते हैं। तो ये भी 5 मार्क के लिए क्वेश्चन था। तो लिखने कितने थे हमें यहाँ पर 1, 2, 3, 4, 5। 5 में से पास क्वेश्चन सॉल्व हो गए, कोई टेंशन नहीं है। यहाँ पर आपको एक प्रॉब्लम दिया था ऑप्शनल के लिए, ठीक है? लेकिन ये भी बहुत ईज़ी था, राइट? मैं आपको यहाँ पर दोहराना चाहूँगा इसको, ठीक है? ये भी बहुत ईज़ी था। यहाँ पर उसको क्या बोला था आपने? खेलते भांडवल पत्रक यानी कि यहाँ पर आपको क्या है? प्रिपेयरिंग वर्किंग कैपिटल स्टेटमेंट। मैंने आपको प्रॉब्लम्स में बताया था ये बात, ठीक है? रात को जो आपको सेकंड पीडीएफ दी थी, उसमें मैंने आपको बताया था कि इसमें आपको जो है एक कुछ प्रॉब्लम आ सकता है वर्किंग कैपिटल में। देखिए बहुत ही ईज़ी था, 5 मार्क्स के लिए आपको ये पूछा था। मेरे हिसाब से इसको जो है लास्ट में इधर डालना चाहिए था। ये 3 ही मार्क्स के लिए, क्योंकि बहुत ही कम होता है इसमें। उन्होंने क्या-क्या बता दिया है इसमें देखिए, आपको रॉ मटेरियल दिया था ₹20, वर्किंग प्रोग्रेस मटेरियल दिया था आपको ₹30, फिनिश गुड रुपीज़ 15 पर क्वांटिटी के हिसाब से ही है, ठीक है? आप कन्फ्यूज़ मत होइएगा।
अभी जाने पेपर खत्म हो गया है। डेप्टर ₹30, कैश ₹20, क्रेडिटर ₹50, रेंट 20 अदर एक्सपेंसेस ₹30। उन्होंने क्या बताया यहाँ पर, वर्किंग कैपिटल स्टेटमेंट बनाना है। अरे भाई साहब, इधर आप क्या कीजिए, ठीक है, एक एक आपको इस प्रकार से आपको एक चार्ट बनाना था, ठीक है, सॉरी, यहाँ पर आपको जो है एक प्रकार से आपको एक चार्ट बनाना था, ठीक है, ऐसा, ठीक है, यहाँ पर आप ऐसे बनेंगे, यहाँ पर आपको डालना था पर्टिकुलर्स, ठीक है, यहाँ पर आपको कुछ एक नीचे आ गया आपका एक्सपेंसेस, ऊपर आएगा आपका इन्वेस्टमेंट, बस ये आपको यहाँ पर बनाना था। इधर आपको क्वांटिटी नेम वगैरह वगैरह अभी यहाँ पर ऑलरेडी सिंगल हिसाब से दिया है, यहाँ पर आपको रुपीज़ यानी कि रेट लिखना था, ठीक है, इधर आपको लाभ निकलेगा, उसका एक्सपेंस कितना है, ठीक है, मतलब यहाँ पर हमने कमाया कितना, मतलब आया कितना और गया कितना, वो सब का लिखना था। अरे यार, बस 3 ही मार्क्स का क्वेश्चन था ये, जिसने भी प्रॉब्लम लिखा होगा उसको भी आराम से जो है यहाँ पर प्रॉब्लम्स को पूरे मार्क्स मिलते हैं, ठीक है, स्टेप से मार्क मिलते हैं। और प्रॉब्लम अगर आपको पूरा स्टेप आता है तो इसका मतलब आपको आराम से मिल जाएंगे। तो अगर प्रॉब्लम सॉल्व किया आपने तो यहाँ पर आपको 4 मार्क्स 100% आपको मिल जाएंगे, ठीक है, डेफिनेटली आपको 4 मार्क्स या फिर 5 मार्क्स मिल जाएंगे आराम से, ठीक है। तो भाई साहब, ये पूरा प्रॉब्लम सॉल्व हो गया है। अभी आगे की बात बोलने की बात तो है ही नहीं, लेकिन फिर भी पूरा का पूरा क्वेश्चन यहाँ पर आ चुका था, ठीक है। तो यहाँ पर देखिए, ये हो गया आपके ऊपर के 30 मार्क्स और ये हो गया आपके 25 मार्क्स, 55 मार्क्स का यहाँ पर प्रॉब्लम जो आपके जो यहाँ पर 55 मार्क्स हो गए, ठीक है। तो हम यहाँ पर बात करते हैं 3 5 त्रिक 15 बरोबर, 15 15 आणि 22 हे किती झाले तुमच्या याच्यामध्ये 15 आणि 22, आपण 20 पकडू आणि 15 पकडू, किती झाले तुमचे 15 आणि 15 30 35, थोडक्यात समजा 40 पकडा बरोबर, 55 पैकी तुमच्या इथे 40 मार्क पकडा. अरे बा, झाले ना तुम्ही पास आरामात याच्यामध्ये. किती पाहिजे 40 आणि प्रॅक्टिकलचे 25 पकडा 65, अजून किती घेता 8, सीजीपीए तुमचा 8 यायला लागला याच्यामध्ये आरामात, ठीक आहे. याच्यामध्ये पण बघा, हे पण खूप मनाने लिहायचा होता प्रश्न, एकदम सोपा होता, काही अडचण नाही याच्यामध्ये बघा. रोखीचे नियोजन म्हणजे काय? बरोबर, म्हणजे काय? व्हॉट इज कॅश प्लॅनिंग. इथं होतं बघा कॅश प्लॅनिंग आणि इथं होता सोर्स ऑफ फंड. ठीक आहे. कॅश प्लॅनिंग, सोर्स ऑफ फंड आणि ॲप्लिकेशन ऑफ फंड या तिघांचे उत्तर सेमच आहे. ठीक है? म्हणजे माझ्या मते तरी सेम आहे. म्हणजे मी कसं लिहिलं असतं ते माझ्या मते सांगतो तुम्हाला, बरोबर? इसका भी आंसर आपको इसमें सेम ही मिल जाएगा, ठीक है? और इसका आपको 3 मार्क्स का क्वेश्चन था। इसमें आपको 2 2 छोड़ो यार, 3 में से 3 मिल जाएँगे क्योंकि आपको आपने पूरा पेज आंसर लिखा होगा, तो आपको 3 में से 3 मिल जाएँगे। लेकिन हम यहाँ पर एक कैलकुलेशन के लिए हम यहाँ पर 2 ही लिखेंगे, ठीक है? देखिए आगे का क्वेश्चन देखते हैं हम यहाँ पर। गुंतवणूक सुरक्षेचा हेतू स्पष्ट. एक्सप्लेन पर्पज ऑफ इन्व्हेस्टमेंट सिक्युरिटीज. आता याचं उत्तर सोपं आहे, पण तुम्ही नाही लिहिलं तर विषय सोडून द्या. नंतर बघा, इन्फॉर्मेशन ओपनिंग डेप्टर्स 100, क्लोजिंग डेप्टर्स 300, कॅल्क्युलेट ॲव्हरेज डेप्टर. हे सुद्धा मी तुम्हाला प्रॉब्लेम सांगितला होता. हा 1 मार्कासाठी प्रॉब्लेम यायला पाहिजे. पण ठीक आहे, ज्यांनी लिहिलं असेल हे बघा. ओपनिंग डेप्टर 100 आहे, क्लोजिंग डेप्टर 300 आहे. कॅल्क्युलेट ॲव्हरेज डेप्टर. अरे ॲव्हरेज किती झालं तुमचं? 150. ठीक आहे. फॉर्म्युला यूज करून बरं का. फॉर्म्युला यूज करून 150 आलं पाहिजे. असं डायरेक्ट नाही आलं पाहिजे. फॉर्म्युला जो त्यांचा असेल त्याच्यामध्ये तो तुम्हाला यूज करायचा आहे. ठीक आहे. 2 मार्कासाठी प्रश्न, 3 मार्कासाठी तर फुकट 3 मार्क भेटतात तुम्हाला याचे. ओके. नंतर बघा समोर जाऊया. कॅल्क्युलेट डेप्टर टर्नओव्हर इन्फॉर्मेशन क्रेडिट सेल 100 एव्हरेज डेप्टर ₹20. याचं उत्तर आय थिंक 80 यायला पाहिजे. हे पण सोपं आहे. फुकट 3 मार्क आहे याचे पण. घ्या शिकवून. 3 आणि 3 6 आणि 2 2 8. ठीक आहे. संपला विषय. समोरचा बघूया आपण याच्यामध्ये आता एवढा सोपा प्रश्न. अरे बापरे! क्या बात है! कॅल्क्युलेट एव्हरेज स्टॉक लेव्हल. बघा मी तुम्हाला रात्री सांगितलं होतं मिनिमम लेव्हल, एव्हरेज लेव्हल आणि मॅक्सिमम लेव्हल यावर देखील तुम्हाला प्रॉब्लेम येणार होता बघा. इन्फॉर्मेशन तो फॉर्म्युला तुम्हाला यूज करायचा होता. ठीक आहे. इन्फॉर्मेशन बघा तुम्हाला काय दिलेली आहे. स्टॉक लेव्हल आहे 1900 युनिट, युनिट वाईज आहे बरोबर का. रिऑर्डरिंग क्वांटिटी आहे 2000 युनिट बरोबर. 1900 2000 असं तुम्हाला फॉर्म्युला यूज करावा लागेल. एकदम सोपा आहे. सेम याच प्रकारचा आहे याच्यामध्ये. तुम्हाला याचे देखील फुकट 3 मार्क आहेत. यायला काय घेता अजून राव एवढं तुम्हाला परफेक्ट दिला असून याच्यामध्ये. आणि परत मग सर 2च प्रश्न आले. मलाही कळत नाही. 2 प्रश्न म्हणणार हा म्हणजे नक्की आहे कोण हा? मला हे कळत नाहीये. त्याचं काही एकदा ओरिजिनल नाव माहीत नाही मला, पण ठीक आहे जाऊ दे. अरे एवढा सोपा पेपर येऊन तुम्ही म्हणता बरं काय नाही आला पेपरमध्ये. आउट ऑफ पेपर आला मित्र, आउट ऑफ. माझ्यासारखं पूर्ण पेपर लिहिला असता. आउट ऑफ पेपर. ठीक आहे. समोर बघा कुठला आहे. कॅल्क्युलेट इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी. आता हा थोडासा प्रॉब्लेम वेगळा आहे, पण सोपा आहे हा पण काही अडचण नाही. तुम्ही याच्यामध्ये अंदाज लावून जर तुम्ही या प्रकारे सॉल्व्ह केला, तरी तुम्हाला याच्यामध्ये आरामात 3 मार्क मिळतात. ठीक आहे. यात किंवा 2 मार्क मिळतात आरामात. काही अडचण नाहीये. कारण हा मी तुम्हाला सांगितलं नव्हतं, पण ठीक आहे याला सोडून द्या कारण हा ऑप्शनलला होता. बरोबर. याच्यामध्ये गेलं तुम्ही एकदम सोपं आहे सोडवायला. अॅन्युअल कन्झम्पशन किती दिलं तुम्हाला 1200 युनिट. असं समजा की हा लाईटचा आहे. बरोबर. ऑर्डरिंग कॉस्ट आहे ₹100, कॅरिंग कॉस्ट आहे ₹15. ठीक आहे. करा 1200 भागिले 12,000 भागिले 100 गुणिले 15, अजून एक फॉर्म्युला काहीतरी यूज करा. 3 मार्काचा क्वेश्चन आहे. 3 पैकी 3 मार्क. घ्या शिकून. काय घेता अजून? 3 आणि 3 6 आणि 3 9 आणि 3 किती झाले तुमचे? 12, 12 आणि 2 14. 15 पैकी 15 मार्क याच्यामध्ये. विषय सोडून द्या. ते 15 आणि हे 40. किती झाले तुमचे मित्र याच्यामध्ये? 55. 70 पैकी 55 ते 60 मार्क तुम्हाला आरामात आहेत. अजून काय घेता? वाह! क्या बात है! क्या बात है! 55 मार्क आहे मित्र याच्यामध्ये तुम्हाला. कटून मिनिमम सांगितलं बरं का मी. 70 पैकी 55 आणि 25 मार्क प्रॅक्टिकलचे पकडा. किती झाले तुमचे 80. अरे दादा 100 पैकी 80 मार्क म्हणजे तुला कळतं का सीजीपीए किती झाला तुझा हा या विषयाचा एव्हरेजमध्ये जर पकडलं तर. 100 पैकी जर 80 मार्क पडले तुमचा सीजीपीए होतो जवळपास 9 पॉइंट समथिंग म्हणजे 10 पैकी 90% असा त्याचा एक फॉर्म्युला तयार होतो. ठीक आहे. अरे शप्पथ! एवढा पेपर सोपा आहे तरी तुम्ही म्हणता काय आलं आणि काय नाही आलं. जाऊ द्या आता काय
बोलून फायदाच नाही मित्रा. ते विषय सोडून काही हरकत नाही. चला आजच्या विषयावर आपण बोलूया. उद्या तुमचा कॉम 599 आहे. रिसर्च मेथोडॉलॉजी हा पेपर आहे. हा एम-एला देखील आहे, पण एम-एचा सिलेबस वेगळा आहे आणि एम-कॉमचा सिलेबस वेगळा आहे. बरोबर? सेम सेम पॅटर्न जो आहे सेम असणार आहे एम-एला पण आणि एम-कॉमला पण. बरोबर? तर याच्यामध्ये बघा आता तुम्हाला मी आय-एम-पी क्वेश्चन वगैरे सांगणार आहे उद्याच्या पेपरसाठी थोडेफार. ठीक आहे? ही सिंगल पी-डी-एफ आहे. तुम्हाला दोन्ही पी-डी-एफ पाहिजे असेल तर तुम्ही आपलं जे ॲप आहे Play Storeला, ठीक आहे? ते ॲप जे आहे तुम्ही याच्यामध्ये ओपन करू शकता. ठीक आहे? तर ॲपवरसाठी बघा तुम्हाला मी ॲपवर दिलेलं आहे. हे बघा जे चारही ग्रुप आहेत. ठीक आहे. एम-कॉम सेमिस्टर 1चा ए-ए-जी, बी-ई-जी, बी-एफ-जी, बी-एम-जी. ठीक आहे. चारही ग्रुप जे आहेत सगळ्यांचे आय-एम-पी क्वेश्चन आपण जे हे बघा इथं अपलोड केलेले आहेत. तुम्ही चेकआउट करू शकता. ठीक आहे. तर हे आपलं Play Storeला ॲप्लिकेशन आहे. सर्वांना माहिती असेल. ठीक आहे. ज्या विद्यार्थ्यांनी कोर्स घेतलेला आहे त्यांना माहिती असेल आजचा पेपर आउट ऑफ गेलेला आहे. बरोबर? परीक्षित अभ्यास ए टू टॉप. ठीक आहे. हे आपलं ॲप्लिकेशन आहे परीक्षित अभ्यास. तर सर्वांनी हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे. ठीक आहे. Play Storeवर उपलब्ध आहे. जे कोणी iPhone युजर असेल, iOS युजर असेल त्यांनी बघा ios.a2talk.in ठीक आहे. या वेबसाईटवर यायचं आहे. ठीक आहे. त्यांनी याच्यावरती जे आहे फक्त हे iPhoneमध्येच ओपन होईल. ओके. चला. हे झालं तुमचं ॲप्लिकेशन याच्यामध्ये आणि सर्वांनी YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. यावर आता संध्याकाळी लाईव्ह लेक्चर देखील आपलं होणार आहे 8:15 8:30 वाजता. ते देखील तुम्ही याच्यामध्ये बघू शकता. रोज आपलं लाईव्ह लेक्चर असतं. ठीक आहे. फक्त काल थोडीशी गडबड झाल्यामुळे आपल्याला लेक्चर घेता नाही आलं. आणि बाकीचे व्हिडिओज वगैरे जेवढे काही आहेत आज दिवसभरातले जेवढे काही आय-एम-पी क्वेश्चनचे व्हिडिओज आहेत, संपूर्ण व्हिडिओ आपण याच्यावरती अपलोड केलेले आहेत. ठीक आहे. तुम्ही याच्यामध्ये चेकआउट करू शकता. तर सर्वांनी आपला सबस्क्राईब चॅनल करून ठेवा नक्कीच. सॉरी चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे. आपलं चॅनल व्हेरिफाईड आहे. रिसेंटली 1,00,000 सबस्क्राईबर पूर्ण झालेले आहेत. ओके. तर अशा मित्रांनो तुम्हाला हे समजलं असेल आणि सर्वांनी आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करून ठेवा. ओके. बाकी तुम्हाला संपूर्ण आय-एम-पी क्वेश्चनची पी-डी-एफ वगैरे जेवढं काही आहे ते तुम्हाला याच्यामध्ये दिलेलं आहे. ओके. चला आता आपण आपल्या आय-एम-पी क्वेश्चनवरती फोकस करूया. बघा, आता उद्याच्या पेपरसाठी बघा तुम्हाला याच्यामध्ये खूप सोपे-सोपे प्रश्न आहेत. एकदम बेसिक आहे. मी सांगेल तुम्हाला तेवढंच करायचं फक्त तुम्ही आरामात चांगल्या मार्काने पास होऊ शकता. आजचा पेपर तुमचा आउट ऑफ गेला असेल आपण ठीक आहे 70 पैकी 60 पकडा आपण. ठीक आहे. 1-1 मार्क कटून. ओके. तर बघा कॉम 599 रिसर्च मेथोडॉलॉजी एम-कॉम ठीक आहे. एम-एवाल्यांना पण आहे पण त्याचा सिलेबस वेगळा असेल. ओके. चला. तर हे थोडंसं बिझनेसमध्ये येतं. व्हॉट इज बिझनेस रिसर्च अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ रिसर्च? याच्यासोबतच तुम्हाला अजून एक प्रश्न येणार आहे. व्हॉट इज रिसर्च? ठीक आहे. सोबतच याच्याबरोबर. व्हॉट इज गुड रिसर्च आणि त्याचे कॅरेक्टरिस्टिक. ठीक आहे. गुड रिसर्च, रिसर्च, त्याचे कॅरेक्टर्स, बिझनेस रिसर्च आणि ऑब्जेक्टिव्ह ऑफ रिसर्च हे सेम प्रश्न असतील याचा आणि यांचं उत्तर देखील सेम असेल. तुम्हाला एकतर ऑप्शनलमध्ये हा सब्जेक्ट हा प्रश्न येईल किंवा सेकंड किंवा थर्डमध्ये तुम्हाला हा प्रश्न येईल. म्हणजे फुकट तुम्हाला 20 मार्क मिळू शकतात त्याच्यामध्ये. ठीक आहे. नंतर आहे बघा व्हॉट इज व्हेरिएबल्स अँड डिफरंट टाइप्स ऑफ व्हेरिएबल. ठीक आहे. आता व्हेरिएबल म्हणजे काय, काय नाही तुम्हाला ते पुस्तकामध्ये सापडेलच. तुम्ही विचारून घेऊ शकता. नंतर बघा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. 100% हा प्रश्न येणार आहे. व्हॉट इज द रोल ऑफ रिसर्च मॅनेजमेंट डिसिजन मेकिंग? ठीक आहे. रिसर्च मॅनेजमेंट आणि रिसर्च, गुड रिसर्च ठीक आहे. याचं एकमेकांशी कॉम्बिनेशन असतं. ओके. नंतर आहे बघा लिमिटेशन्स ऑफ बिझनेस रिसर्च म्हणा किंवा लिमिटेशन्स ऑफ रिसर्च म्हणा. ठीक आहे. ठीक आहे. लिमिटेशन ऑफ रिसर्च आणि लिमिटेशन ऑफ बिझनेस रिसर्च. व्हॉट इज रिसर्च प्रपोजल अँड एक्सप्लेन इट्स डिफरंट कंपोनंट. ठीक आहे. हे सोडून द्या. याच्यावर नाही फोकस केला तरी चालेल. नंतर आहे बघा व्हॉट इज हायपोथेसिस अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड हायपोथेसिस. हायपोथेसिस म्हणजे काय? ते देखील तुम्हाला वाचून घ्यायचं आहे पुस्तकामधनं. नंतर आहे बघा वन टेल टेस्ट आणि टू टेल टेस्ट. हे ऑप्शनलमध्ये असेल, पण तुम्ही हे देखील वाचू शकता. रिसर्च डिझाइन वगैरे, वगैरे. ठीक आहे. क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह रिसर्च कशाला म्हणायचं? ठीक आहे. नंतर आहे बघा हे सोडून द्या. सॅम्पलिंग मेथड्स, नॉन सॅम्पलिंग मेथड्स किंवा सॅम्पलिंग एरर्स, नॉन सॅम्पलिंग एरर्स हा देखील तुम्हाला प्रश्न उद्या येऊ शकतो. नंतर आहे बघा व्हॉट इज कंटेंट व्हॅलिडिटी अँड कन्स्ट्रक्ट व्हॅलिडिटी. व्हॉट इज टेक्निकल रिपोर्ट अँड मॅनेजमेंट रिपोर्ट. डिफरन्स कंपोनंट्स ऑफ रिसर्च रिपोर्ट एक्सप्लेन. व्हॉट इज रिसर्च रिपोर्ट. व्हॉट इज कम्युनिकेशन अँड इट्स बॅरियर. ठीक आहे. कम्युनिकेशन अँड इट्स बॅरियर हे देखील तुम्हाला प्रश्न उद्या येऊ शकतो. व्हॉट इज बिझनेस कम्युनिकेशन अँड इंटरनल एक्सटर्नल टाइप्स ऑफ कम्युनिकेशन आणि व्हॉट इज कम्युनिकेशन, व्हॉट इज इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन. ठीक आहे. ईमेल्स वगैरे तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता. सोशल मीडिया वगैरे तुम्ही याच्यामध्ये आधुनिक काळानुसार सध्या जे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे आपली बरोबर, त्याच्यामध्ये तुम्हाला पॉइंट ॲड करायचा आहे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी किंवा करंट याच्यामध्ये नुसार. ठीक आहे. नंतर बघा प्रायमरी मेथड डेटा किंवा डेटा जे तुम्ही कलेक्ट करता बरोबर किंवा सेकंडरी कलेक्शन ऑफ डेटा जे आहे तुमचं गुड रिसर्चसाठी, तर ते देखील तुम्हाला याच्यामध्ये एक्सप्लेन करायचं आहे. ठीक आहे. एक्सपेरिमेंटल डिझाइन वगैरे तुम्हाला त्याच्यामध्ये जेवढं करता येईल तुम्ही तेवढं करू शकता. आरामात करू शकता. काही अडचण नाही आहे. ठीक आहे. फक्त फोकस कशावरती करायचा आहे तुम्हाला? बिझनेस रिसर्च, ठीक आहे. ऑब्जेक्टिव्ह ऑफ रिसर्च, गुड रिसर्च, त्याचे कॅरेक्टर्स तुम्हाला याच्यावर करायचं आहेत. नंतर रोल ऑफ रिसर्च मॅनेजमेंट किंवा गुड रिसर्च किंवा बिझनेस रिसर्च. ठीक आहे. नंतर बघा लिमिटेशन्स ऑफ बिझनेस रिसर्च हे याच्यामध्येच कॉम्बिनेशन येऊन जाईल ऑटोमॅटिकली. ठीक आहे. नंतर हायपोथेसिस तुम्हाला हा पॉइंट वाचून घ्यायचा आहे आणि कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ हायपोथेसिस. ओके. वन टेल अँड टू टेल हे देखील वाचून घ्यायचं आहे तुम्हाला. नंतर रिसर्च डिझाइन वगैरे हे तुम्ही सगळा रिसर्चचा पार्ट आहे. तुम्ही सेफ याच्याचं उत्तर आलटून पालटून याच्यामध्ये लिहू शकता. तुम्हाला कोणी अडवणार नाहीये. ठीक आहे. ते झालं. नंतर बघा याच्यामध्ये तुम्हाला सॅम्पलिंग नॉन सॅम्पलिंग मेथड्स किंवा सॅम्पलिंग नॉन सॅम्पलिंग एरर्स. ठीक आहे. हे देखील तुम्हाला याच्यावर फोकस करायचं आहे.
नंतर बघा, व्हॉट इज रिसर्च रिपोर्ट? रिसर्च रिपोर्ट आणि बिझनेस रिसर्च हे सगळ्यांचं उत्तर सेम असू शकतं. ठीक आहे. तुम्ही ते देखील याच्यामध्ये लिहू शकता. व्हॉट इज कम्युनिकेशन एंड इट्स बैरियर्स? आणि बिझनेस कम्युनिकेशन म्हणजे काय? इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन म्हणजे काय? ठीक है, इस पर भी आपको फोकस करना है। आराम से आपको लिखना है, कोई गड़बड़ नहीं करना, ठीक है? आराम से आप लिख सकते हैं। इसमें से अगर आपने पूरे क्वेश्चन किए इसमें से, ठीक है? या फिर आपने 50% भी इसमें आंसर लिखे, तो आप आराम से जो है 30 मार्क्स से आप आराम से पास हो जाएँगे, मेरी गारंटी है, ठीक है? 70 में से आपको जो है 30 मार्क्स आराम से मिल जाएँगे। तो इसका मतलब आपको 28 पे पासेंगे, तो आप आराम से 30 मार्क्स इसमें कमा पाएँगे और आपको जो है प्रैक्टिकल के 25 मार्क्स मिल जाएँगे। टोटल हो गया आपके 55। तो अगर आप बात करते हैं, सपोज़ मान लो कि 55 आउट ऑफ 100 की अगर बात करते हैं, तो आपका जो सीजीपीए है वो समथिंग 7 के आस-पास चला जाएगा या फिर 6.5 या फिर 7 के आस-पास रहेगा। ठीक है? तो बहुत ही अच्छा रहता है, ठीक है? तो आप उसमें जो है फ़ोकस करेंगे, ठीक है? जितना मैं बताऊँगा आपको उतना अगर आप करेंगे तो भी ठीक रहेगा, ठीक है? तो देखिए, प्रायमरी मेथड आणि डेटा कलेक्शन, सेकंडरी मेथड हे बी आप इसमें पढ़ सकते हो. तर हे आराम से आपको बस एक जसं तुम्ही म्हणता ना डोळ्याखालून गेलं पाहिजे, त्याच प्रकारे तुम्हाला हे वाचून घ्यायचं आहे. एकदम सोपं आहे, काही अवघड नाहीये. ठीक आहे. तर ज्यांना कोणालाही संपूर्ण आय-एम-पी क्वेश्चनची पी-डी-एफ वगैरे पाहिजे असेल, तर कृपया सर्वांनी जे आहे आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवत आहे. हे आपलं ॲप्लिकेशन आहे परीक्षित अभ्यास ए टू टॉप. ठीक आहे. याची लिंक देखील मी तुम्हाला व्हिडिओ डिस्क्रिप्शनला दिलेली आहे आणि iPhoneवाल्यांसाठी देखील आपल्याकडे ios.a2talk.in यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही फक्त सफारी ब्राउझरमध्ये ओपन करू शकता. ठीक आहे. त्यावर तुम्ही लॉगिन वगैरे लॉग आउट करू शकता. ठीक आहे. तुमच्याकडे जे ऑप्शन असेल अवेलेबल ते फक्त iPhoneसाठी आणि हे Androidवाल्यांसाठी असेल. ओके. आणि सर्वांनी आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. यावर संपूर्ण तुम्हाला डिटेल्स वगैरे, अपडेट वगैरे संपूर्ण काही तुम्हाला याच्यावरती मिळत असतं. ठीक आहे. तर सर्वांनी आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवावं आणि याच्यावर रोज संध्याकाळी आपलं जे लाईव्ह लेक्चर असतं YouTubeवरती ते देखील तुम्ही सर्वांनी बघत जावा. ठीक आहे. आणि सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. परत-परत बोलायला लावू नका. ओके. तर अशा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.